हॅलो. अर्धसूत्री विभाजनाबद्दल सखोल माहिती घेण्याच्या आधी आपण सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन यांची तुलना करूया. म्हणजेच आपल्याला दोन्ही मधले फरक लक्षात येतील. चला तर सुरू करूया. तुम्ही जर सूत्री विभाजन किंवा मायटोसिसचा व्हिडिओ पाहिला असेल तर सूत्री विभाजनामध्ये आपण गुणसूत्रांच्या द्विगुणित संच असलेल्या पेशीपासून सुरुवात करतो. म्हणजेच मानवासाठी किंवा मनुष्यासाठी ही गुणसूत्रांची संख्या आहे 46. म्हणजेच याला आपण असंही म्हणू शकतो की तुमच्याकडे 23 समजातीय गुणसूत्रांच्या जोड्या आहेत, ज्यामुळे एकूण 46 गुणसूत्रे आहेत. आता सूत्री विभाजनाची प्रक्रिया, परिकल विभाजन आणि सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला अशा दोन पेशी मिळतात ज्यामध्ये जनक पेशी किंवा मूळ पेशी सारखीच अनुवांशिक माहिती आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा गुणसूत्रांचा द्विगुणित संच आहे, म्हणजेच 2n आणि 2n. आता या प्रत्येक जन्य पेशी जनक पेशी सारख्याच असल्यामुळे त्या पुन्हा इंटरफेज मध्ये जाऊ शकतात आणि त्या वाढू शकतात. त्या पुन्हा DNA आणि सेंट्रोझोम्सची प्रतिकृती बनवतील आणि प्रत्येक पेशी पुन्हा सूत्री विभाजनातून जाऊ शकते. म्हणजेच ती पुन्हा तिच्याच सारखी दिसणारी आणि द्विगुणित गुणसूत्रांचा संच असणारी पेशी तयार करू शकते. आणि याच प्रकारे आपल्या शरीरातील बहुतेक पेशी वाढतात. याच पूर्ण प्रक्रियेला आपण सूत्री विभाजन किंवा मायटोसिस असं म्हणतो. आता पाहूया की अर्धसूत्री विभाजनामध्ये काय होतं. तर अर्धसूत्री विभाजनामध्ये काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या घडतात आणि त्या 2 टप्प्यांमध्ये घडतात. आपण गुणसूत्रांचा द्विगुणित संच असलेल्या पेशीपासूनच सुरुवात करतो. मग ती इंटरफेज मध्ये जाते आणि ती तिच्या DNA ची प्रतिकृती देखील बनवते आणि त्यानंतर ती अर्धसूत्री विभाजन भाग 1 नावाच्या प्रक्रियेमधून जाते. या प्रक्रियेमध्ये आपल्याला अशा 2 पेशी मिळतात ज्यामध्ये गुणसूत्रांचा एक गुणित संच आहे, म्हणजेच N आणि N. हीच गोष्ट आपण जर मानवाबाबत बोलत असू तर या जनक पेशीमध्ये जर 46 गुणसूत्र असतील तर या जन्य पेशीमध्ये त्याच्या अर्धी म्हणजे 23 गुणसूत्र असतील. पण हे अजूनही पूर्ण झालेलं नाही. या पुढचा टप्पा आहे अर्धसूत्री विभाजन भाग 2, जो सूत्री विभाजनासारखाच आहे. म्हणजेच या संपूर्ण पेशीला तो 2 पेशींमध्ये विभाजित करेल ज्यामध्ये गुणसूत्रांचा एक गुणित संच असेल, म्हणजेच N आणि N. पण आता या सर्वांमध्ये एकाच प्रकारची अनुवांशिक माहिती नाही आहे. कारण जेव्हा आपण अर्धसूत्री विभाजन भाग 1 किंवा पहिला टप्पा पूर्ण करतो, ज्यामध्ये आपण द्विगुणित गुणसूत्रांपासून एक गुणित गुणसूत्रांकडे जातो, त्यामध्ये आपण समजातीय गुणसूत्रांच्या जोड्या विभाजित करतो. म्हणजे कदाचित या पेशीला अशी काही गुणसूत्रे मिळाली असतील जी तुमच्या वडिलांकडून आलेली आहे आणि याच पेशीमध्ये अशी काही गुणसूत्रे असतील जी तुमच्या आईकडून आलेली आहेत. हीच गोष्ट या सुद्धा पेशीबाबत होऊ शकते. यात अशी काही गुणसूत्रे असतील जी तुमच्या वडिलांकडून मिळालेली आहेत, तर काही गुणसूत्रे अशी असतील जी तुमच्या आईकडून मिळालेली आहेत. म्हणजेच प्रत्येक समजातीय जोडी विभाजित होते आहे. आणि त्यानंतर पुढचा टप्पा जो अर्धसूत्री विभाजन भाग 2 आहे, तो जवळपास सूत्री विभाजनासारखाच आहे. म्हणजे याची सुरुवात एकगुणित गुणसूत्रांच्या संचापासून होते आणि विभाजन झाल्यानंतर सुद्धा त्या पेशीमध्ये एकगुणित गुणसूत्रांचा संच राहतो. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या की अर्धसूत्री विभाजन हे सूत्री विभाजनासारखं सतत सुरू राहणारं एक चक्र नाही आहे. तर या तयार झालेल्या पेशी युग्मक आहेत. म्हणजेच यामध्ये युग्मनज निर्मितीची शक्ती आहे. म्हणजेच या लैंगिक पेशी किंवा सेक्स सेल्स आहेत. यांचा वापर फलनासाठी केला जाऊ शकतो. आता आपण जर मानवाबाबत बोलत असू तर पुरुषांमध्ये हे त्यांच्या वृषणांमध्ये होत आहे आणि या शुक्राणू पेशी किंवा स्पर्म सेल्स आहेत. हेच जर मानवामध्ये स्त्रीबाबत असेल तर हे अंडकोशामध्ये किंवा ओव्हरीज मध्ये होत आहे आणि या अंडपेशी किंवा एग सेल्स असतील. पण लक्षात ठेवा की या चारही पेशी युग्मक पेशी बनत नाही. यांच्यापैकी एकच पेशी कार्यक्षम असेल आणि बाकीच्या पेशी पोलार बॉडीज बनतील. हेच जर आपण एखाद्या झाडाबाबत किंवा वृक्षाबाबत बोलत असू
तर हे परागकणांमधील शुक्राणू पेशी असतील किंवा बीजांडांमधील अंडपेशी असतील आणि यांचा वापर फलनासाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच या पेशी लैंगिक प्रजनन करू शकतात आणि एकमेकांमध्ये मिसळून युग्मनज निर्मिती करू शकतात, ज्यानंतर सूत्री विभाजन करून पूर्णपणे नवीन जीव तयार करू शकतात. त्याचमुळे अर्धसूत्री विभाजन हे एक चक्र नाही, म्हणजेच या पेशींचं फलन झाल्यानंतर त्या सूत्री विभाजन करू शकतात आणि जीवनाचं संपूर्ण चक्र पुन्हा सुरू होतं. तर आता तुम्ही विचार कराल की हे शरीरात घडतं कुठे? आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. सूत्री विभाजन हे कायिक आणि मूल पेशींमध्ये होतं, म्हणजेच सोमॅटिक सेल्स मध्ये होतं आणि या पेशी तुमच्या शरीराचा एक मोठा भाग आहेत. म्हणजेच शरीराची झीज भरून निघणे किंवा जखम भरून निघणे हे सगळं सूत्री विभाजनामुळे शक्य आहे. आणि अर्धसूत्री विभाजन हे लैंगिक पेशींमध्ये होतं, म्हणजेच पुरुषांमध्ये हे त्यांच्या वृषणांमध्ये होत आहे आणि स्त्रीमध्ये हे त्यांच्या अंडकोशामध्ये होत आहे. आणि ही जनक पेशी सूत्री विभाजनामध्ये जाऊन द्विगुणित गुणसूत्रांच्या संच असलेल्या जनक पेशी तयार करू शकते किंवा हीच पेशी अर्धसूत्री विभाजनामध्ये जाऊन एकगुणी संच असलेल्या अंडपेशी किंवा शुक्राणू पेशी तयार करू शकते, ज्यांना आपण युग्मक किंवा गॅमीट्स असं म्हणतो. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.